मी जाधव येणार, ब्रँच निलंगा औरंगाबाद डिव्हिजन. LICमध्ये 99पासून आहे आणि SBI म्हणून आत्ता जस्ट रिसेंटली 2 महिन्याच्या मागे SBI म्हणून मी जॉईन झालो. SBI जॉईन झालो, पण टीमला एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जायचं म्हणजे नेमकं काय, किंवा एजन्सी म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल संभ्रम होता. किंवा फायनान्शियल प्लॅनिंग, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग हे वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे हे असं कुठेतरी वाटत होतं. आणि लाजरस सरांचं जे काय सेमिनार्स किंवा त्यांचे न्यूज लेटर्स वाचले होते त्याच्यावर लक्षात आलं की यांच्याकडे सोल्युशन सापडू शकतो. आणि त्यामुळं मग लोणावळा इथे ट्रेनिंगसाठी आलो आणि माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात असं मला म्हणायला आवडेल. त्यांचा जो लर्निंग कर्व होता हा एक टॉपिक फारच अपेलिंग होता, ज्यामध्ये एजंट कुठल्या लेवलला आहे आणि त्याला कुठून कुठे घेऊन जायचं किंवा फेलियर का होतं हे एक्झॅक्टली ट्रॅकआउट आपण करू शकतो. तसंच प्रेडिक्टेबल सक्सेस हा एक वेगळाच टॉपिक बढिया. म्हणजे फक्त काम कर म्हणणं हे तसं फार त्याला दिशा देणारं नसणार किंवा आपल्यालाही कळत नव्हतं. तर प्रेडिक्टेबल सक्सेसमधनं की त्याला काम कर म्हणजे नेमकं काय हे सांगण्याची ताकद त्या माध्यमातून त्या टॉपिकमधून आली. आणि तसंच 7 लेवल टू फायनान्शियल प्लॅनिंग ह्याचा जो काही इन्साईट मिळाला त्यानुसार ती एक अशी बाब आहे जी प्रत्येक व्यक्तीला देणं गरजेचं आहे, त्याला अवेअर करणं गरजेचं आहे. मग तो विमा प्रतिनिधी असो की विकास अधिकारी, कारण त्याच्यामधूनच ज्या काही आपल्या आयुष्यामधल्या फायनान्शियल गोष्टीची लॅक्युना आहे तो भरून काढण्याची ताकद त्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक्यू.